तेरे ना बड़े काबिल ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नाही केला तर शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जेव्हा बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जेव्हा यूज केला मटेरियल आहे तर सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलं. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असेल. आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली. तिथून डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असेल. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट मध्ये आलं तर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसतो चालेल मित्रांनो. सर्वात अगोदर बीट मार्कला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान अशा पद्धतीने सॉन्ग वगैरे ऍड करून दिला मित्रांनो. मग आणखी आपला फर्स्ट लायचं प्लस सेकंड वरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शन मध्ये जे का तुमच्या आवडीची फोटो किंवा तुमची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे लास्ट ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर फर्स्ट लाय सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये कट करायचं. आणि आपल्याला सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये मी फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो. त्याच टाइम तुम्ही पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो. ओके मग तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करून जसं की आपला 12.01 भेटल्यास प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये ते आपला अशा प्रकारे एकदम छान असं पद्धतीने इमोजी पिन दिला आहे. इमोजी पिनला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला लास्ट ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने इमोजी वगैरे ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे फर्स्टला आल्यानंतर जे काही फोटोज आहेत ना सर्व फोटोज मग इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट प्रश्नला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्रश्नला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रश्नला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बीट मार्क प्रश्नला ओपन करायचं मित्रांनो. बीट मार्क प्रश्नला ओपन केल्यानंतर मित्रांनो आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे सेकंड बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रश्नला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्रश्नला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करायचं. मग आणि आपला अशा प्रकारच्या पेस्ट वरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असे एक पद्धतीने इफेक्ट्स वगैरे फोटोला लागून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला शेक इफेक्ट प्रश्नला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 4 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्रश्नला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट वगैरे केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रश्नला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 5 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे वरचे जे लेअर आहेत दोन त्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर जे काय डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी टू लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्रश्नला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लॉंग फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो 12.01 बीट
भेटल्याचं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट टू लेयर्स करून घ्यायचं. पेस्ट टू लेयर्स केल्यानंतर मित्रांनो जे काही लास्टची जे काही लेअर आहे मित्रांनो त्या लेअरला लास्ट मध्ये ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर दोन्ही लेअरला ऑन वगैरे करून घ्यायचं. असं ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे लास्ट उरलेली फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 13.09 ची बीट आहे मित्रांनो त्या बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. आणखी आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटो हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जसं मी एक फोटो सोडून एका फोटो इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण एक फोटो सोडून एका फोटो इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. अशा इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला फर्स्ट लिहायचं. फर्स्ट लिहिल्यानंतर जे 2 नंबरची बीटचे 2 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 12.01 ची बीट आहे मित्रांनो त्या बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. आणखी आपला सेकंड फोटो मित्रांनो त्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून मग आणखी आपला जे रँडम नावाचं इफेक्ट आहे त्या इफेक्टवरती क्लिक करायचं. मग आणखी आपला थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे ते अलीकडली जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला एक फोटो सोडायचं मित्रांनो जे सेकंड फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. आणखी आपला एक फोटो सोडून सेकंड फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. मी इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याचमुळे तुम्ही पण इफेक्ट्स वगैरे लवकरात लवकर ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकरात लवकर इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घेतो. अशा फ्री इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान अशा पद्धतीने व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.